नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी ती म्हणजे 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे। मात्र निमंत्रणावरून महाराष्ट्रात भाजप आणि ठाकरे गटात जुंपले। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलंय तर उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलेलं नाही आणि त्यावर मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे ते व्हीआयपी नसतील। पाहूया TV9 चा स्पेशल रिपोर्ट। त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे, उद्धवजींना दिलेलं नाही आहे। सारे आमदार आहेत, MLC आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत। उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला। तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत। अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरून भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आला। कारण 22 जानेवारीच्या भगवान श्रीरामाच्या भव्य सोहळ्याचं निमंत्रण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात आलंय, पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। राज ठाकरे VIP असल्यानं निमंत्रण दिलं असेल, पण उद्धव ठाकरे एका टर्मचे आमदार आहेत असा खोचक टोला भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी लगावला। अयोध्येला 8 ते 8.5 लोकांना पासेस आलेले आहेत, त्यांना निमंत्रण आलं, त्यांना बोलवलेलं आहे। आता हे म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि मग त्यांना जरी वाटत असेल आपण VIP आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही। तर सारे आमदार आहेत, MLC आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। सरकारने जे VIP आहे, खऱ्या अर्थाने VIP आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। बाबरी पाडल्याचं खापर त्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली। बरं का, तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये VIP कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहे। उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला। तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत। उद्धव ठाकरेंना अयोध्येतल्या राम मंदिराच्या सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आलं, त्यामुळे संजय राऊतांचाही फडका उडाला। बाबरी पडली त्यावेळेला पळून जाणारे आम्हाला आव्हान देत आहेत, तेव्हा 56 इंचाची छाती कुठं गेली होती अशी टीका राऊतांनी केली आहे। त्यावरून गिरीश महाजनांनी 20 दिवसांच्या जेलचा दाखला देत कार सेवेतला तुम्ही एकतरी फोटो दाखवा असं प्रति आव्हान दिलं। हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणारे लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात। बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, बरं का, ढुंगणाला पाय लावून। आय रिपीट, बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले, ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही, हे आमचं कृत्य नाही, बरं का, आम्हाला माफ करा। तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती? तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती? तेव्हा ते किती इंचाची होती आम्हाला माहित नाही, तेव्हाची छाताड तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे। संजय राऊतांनी एखादा मला फोटो दाखवावा की ते कार सेवेच्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगतो आम्ही 20 दिवस जेलमध्ये होतो, आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो, जंगलातून 25-50 किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो। मला सांगा उद्धवजी कुठे होते? आदत त्यावेळेला फार लहान होते। संजय राऊत त्या ठिकाणी केव्हा कुठे गेलेत त्यांनी मला सांगावं की आम्ही राम मंदिराच्या या कार सेवेमध्ये आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी होतो, हे त्यांनी तर दाखवावं, एखादा फोटो दाखवा। आणि म्हणून मला असं वाटतं आमची छाती मोडण्यापेक्षा तुम्ही तुमचा आता घेर मोजा, तुमचं मोजमाप घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आता काय दिवे लावतायत ते दाखवा। संजय राऊतांनी भाजपच्या पोस्टरवरूनही निशाणा साधलाय। हा फोटो भाजपच्या सोशल मीडिया हँडलवर व्हायरल होतोय, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान श्री राम लल्लांना मंदिराकडे हात धरून नेताना दिसत आहेत। मात्र हा राम भक्तांचा अपमान असल्याची टीका राऊतांनी केली आहे। या देशामध्ये फक्त एकच भक्त VIP आहे, त्यांचं नाव नरेंद्र मोदी। तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं। प्रभू श्रीरामांना जो बोट धरून ते राम मंदिरात नेत आहेत, बरं का, प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार 13वे, हे विष्णूचे अवतार 13वे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत, अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला। हा निर्लज्जपणा।
पण हे जे आहे हे कोट्यावधी राम भक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे. खरं तर राम मंदिरावरून भाजप आणि ठाकरे गटातला वाद 3 दिवसांना आधीपासूनच उफाळलाय. रामलल्ला भाजपची प्रॉपर्टी आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. रामलला आपकी प्रॉपर्टी है? अरे कितने साल हो गए, सालों से चलते आ रहे हैं जय श्री कृष्ण जय श्री राम. आप तो अभी अभी आए हो और आपको अभी ऐसे लगने लगा कि जय श्री राम या जय बजरंगबली की जय बोलेंगे तो सारे हिंदू हमारे साथ आ जाएंगे. और यही फर्क है उनके हिंदुत्व और में हमारे शिवसेना के हिंदुत्व में. हमारा हिंदुत्व कैसे है? हृदय में राम और हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है. मुफ्त रामलला का दर्शन करो. अगर मध्य प्रदेश में करना चाहते हो, अगर कर रहे हो तो मेरे मराठी महाराष्ट्र में रहने वाले हिंदुओं का क्या? आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार केलं. 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे. देशभरातून सर्वच क्षेत्रातील मोठमोठे VVIP उपस्थित असतील. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबातील उद्धव आणि राज ठाकरेंपैकी राज ठाकरेंना निमंत्रण आलंय. विशेष म्हणजे हे तेच राज ठाकरे आहेत ज्यांना 1.5 वर्षांआधी उत्तर भारतीयांविरोधात आंदोलनावरून अयोध्येत येण्यापासून भाजपचेच खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला. त्यावरूनच राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करण्याची वेळ आली होती. 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. जब तक वो व्यक्ति माफी नहीं मांगेगा किसी प्रदेश से उसको उतरने नहीं दिया जाएगा. उसी दिन राज ठाकरे दबंग उबंग नहीं है, चूहा है चूहा. आता राज ठाकरेंना भाजपच्याच केंद्र सरकारकडून निमंत्रण देण्यात आले. म्हणजेच ठाकरे कुटुंबियांपैकी राज ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येत असतील. गणेश थोरातसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.